तर काही मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। फुटपाथवरच त्यांनी जेवणही केलं। काही जण फुटपाथवरच झोपलेले आहेत। यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी। मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा कार्यकर्ते आंदोलक मुंबईत आझाद मैदाना इथे पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो की आझाद मैदानाचं हे मैदानात अनेक मराठा कार्यकर्ते जमलेले आहेत। रात्रीची वेळ आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, यामुळे अनेक जेवणाची व्यवस्था आझाद मैदानावरती करण्यात आली। अनेक हजारो मराठे, लाखो मराठे आझाद मैदानात पोहोचलेत आणि खाली मैदानात बसून जेवण केलं जात आहे। याच्यानंतर इकडे त्यांची झोपण्याची जी व्यवस्था आहे आपण ती बघू शकतो। ती व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे आणि इकडं जेवण केल्यानंतर इथे अनेक जणांची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे। याच्यानंतर उद्या मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार, जी.आर. रात्री निघाला तर नवी मुंबईतूनच आंदोलन मागे घेतलं जाईल, तिथं मोठा जल्लोष साजरा केला जाईल। परंतु जर जी.आर. नाही निघाला तर आझाद मैदानात टेम्पोमध्ये जर दुसरी भाकरी आली असेल तर तिकडची एक तिसरी एक लाईन खाली आहे। त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। त्या साईडचे जे टेम्पोमध्ये जे स्वयंसेवक आहेत मुंबई